ओके, लास्ट लेक्चरला आपण बर्नौली इक्वेशन घेतलं. आता त्याचे ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. तर फक्त ऍप्लिकेशनच विचारले जातील, नाही तर मग बर्नौली इक्वेशनच तुम्हाला पेपरला विचारलं जाईल. दोघांपैकी एकच गोष्ट तुम्हाला पेपरला असणार आहे, त्याच्यामुळे व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करा. ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नौली प्रिन्सिपल ऑर इक्वेशन, तर इक्वेशन म्हणू शकता किंवा प्रिन्सिपल बी म्हणू शकता. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी टायटल टाकू ऍप्लिकेशन्स ऑफ बर्नौली इक्वेशन किंवा प्रिन्सिपल म्हटलं तरी चालेल. ठीक आहे, बर्नौली जे इक्वेशन आहे त्याचं काय करायचं आपल्याला या ठिकाणी ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायचं. ठीक आहे, तर सर्वात पहिले जे ऍप्लिकेशन आहे जे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे ते असेल तुमचं स्पीड ऑफ इफ्लक्स. फर्स्ट ऍप्लिकेशन विच इज स्पीड ऑफ इफ्लक्स. इफ्लक्सचा आपल्याला स्पीड फाइंड करायचा. आता हे इफ्लक्स काय असतं तरी आपण डिस्कस करणारच आहे, पण हा जो इफ्लक्सचा स्पीड ज्याने फाइंड केलेला आहे तो होता सर्वात पहिले टोरिसेली नावाचा सायंटिस्ट. याच्या आधी पण आपण टोरिसेली कुठेतरी यूज केलेला आहे. तर आपण मर्क्युरी बॅरोमीटर घेतलं होतं बरं की नाही, विच इज यूज टू मेजर द ऍटमॉस्फेरिक प्रेशर. ऍटमॉस्फेरिक प्रेशर मेजर करण्यासाठी आपण मर्क्युरी बॅरोमीटर, मग त्या ठिकाणी व्हॅक्यूम क्रिएट होतं बघा त्या ग्लास ट्यूब मध्ये वरच्या लेवलला. मग ही जी ग्लास ट्यूब आहे तिथं व्हॅक्यूम आहे. मग ही व्हॅक्यूम सर्वात पहिले ज्याने एक्सप्लेन केलं होतं तो टोरिसेली. मग त्याने हा लॉ या ठिकाणी डिफाईन केलेला आहे स्पीड ऑफ इफ्लक्स, म्हणून याला तुम्ही टोरिसेली लॉ पण म्हणू शकता. ठीक आहे, टोरिसेलीज लॉ त्याने बर्नौली प्रिन्सिपलचा यूज केलं आणि या ठिकाणी काय केलं तर एक मॅथमॅटिकल टर्म्स या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, आता इफ्लक्स काय तर ते समजून घ्या. ओके, बघा तुमच्या घराच्या वरती पाण्याची टाकी असणार. ओके, आणि त्याच्यावरती पाणी जेव्हा तुम्ही भरणार आहे तर लास्टला पाणी भरल्यानंतर त्याचं एक पाईप दिलेला असतो तुम्हाला आउटफ्लो साठी बरं की नाही. म्हणजे तुम्हाला समजतं की टाकी भरलेली, ओव्हरफ्लोचा एक पाईप दिलेला असतो बरं की नाही. मग पाणी त्या पाईप पर्यंत जर पोहोचलं तर पाणी बाहेर पडतं. जे त्या टँक मधून लिक्विड का तर बाहेर फ्लो होणार आहे त्याला काय म्हटलं जातं तर इफ्लक्स म्हटलं जातं. ओके, व्हॉट इज इफ्लक्स? द लिक्विड आउटफ्लो आउट ऑफ द टँक. टँकच्या बाहेर जे लिक्विड बाहेर पडतं एखाद्या पाईप मधून त्याला काय म्हटलं जातं तर इफ्लक्स म्हटलं जातं. तर पहिली डेफिनेशन तुम्हाला समजलं आणि त्याचा किती स्पीड असणार आहे ते या ठिकाणी आपल्याला डिसाईड करायचं. कोणताही घ्या तुम्ही, क्लोज टँक घ्या आणि त्याच्यातून फक्त बाहेर जे पाणी पडणार आहे त्याचा काहीतरी जास्त स्पीड असणार. मग ते या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. मग सर्वात पहिले मी एक डायग्राम काढतो आणि त्या डायग्राम वरून मग आपण पुढचं कन्सिडर करू. ठीक आहे, तर मी या ठिकाणी काय घेतलं तर एक टँक घेतला. ठीक आहे, सर्व क्लोज आहे चारी बाजूने, डबल वॉल घेऊ वाटलं सर. ओके, हा जो टँक आहे तो कसा आहे तर क्लोज आहे. आता या क्लोज टँक मध्ये आपल्याला काय करायचं तर लिक्विड फिल करायचंय. लिक्विड काय करायचं याच्यामध्ये फिल करायचं काहीतरी डिस्टन्स पर्यंत. ठीक आहे, या प्रकारे मी काय केलं तर काही डिस्टन्स पर्यंत काय केलं तर लिक्विड याच्यात फिल केलेलं आहे. आता वरती जो टँक आहे तर इथं एक झाकण असेल, तुम्ही लीड घेऊ शकता. ठीक आहे, तर त्याला ओपन आणि क्लोज करू शकता. जसं तुमच्या घरात जी टाकी असते त्याच प्रकारे तुम्हाला या ठिकाणी कन्सिडर करायचं. ठीक आहे, त्याला ओपन आणि क्लोज करू शकतात. म्हणजे या ठिकाणी जे असणार ते काय असेल तर एअर असेल आणि हा जो आहे तुमचं काय तर वॉटर किंवा कोणतंही लिक्विड घेऊ शकतात. आता मला हे लिक्विड जे आहे ते काय करायचं तर बाहेर काढायचंय, म्हणून मी बॉटमला, वरती तर ओपनिंग करून चालणार नाही किंवा इथे कुठेतरी तुम्हाला ओपनिंग द्यावं लागेल. ओके, ओपनिंग तुम्हाला एकतर इथं द्या नाही तर इथं द्या, कुठे द्या, पण लिक्विड जिथून बाहेर पडू शकतं त्याच ठिकाणी तुम्हाला काय करायचं तर ओपनिंग द्यायचं. सपोज मी या ठिकाणी काय केलं तर ओपनिंग दिलं. आता मी जास्त ओपनिंग दिलं कारण तुम्हाला डायग्राम क्लिअरली समजली पाहिजे. ऍक्च्युअली एवढी ओपनिंग द्यायची गरज नाहीये तुम्हाला. ठीक आहे, तर या प्रकारे जसं तुम्ही याला ओपनिंग देणार, हे जे लिक्विड आहे त्याच्यातून काय होणार तर फ्लो व्हायला स्टार्ट होणार. कळलं का नाही. आता हे जे लिक्विड, आता इथे या ठिकाणी मी एक स्मॉल ओपनिंग दिलेलं आहे. फिगर मध्ये ऍक्च्युअली ती खूप मोठी दिसतंय. एक स्मॉल ओपनिंग दिलेलं आहे. दॅट स्मॉल ओपनिंग इज कॉल्ड ऍज ओरिफाईस. ओके, दोन कन्सेप्ट नवीन येत आहे तुमच्यासाठी. एक म्हणजे काय इफ्लक्स. व्हॉट इज इफ्लक्स? द लिक्विड आउटफ्लो. ओके, असं लिक्विड किंवा असं फ्लुइड जे काय होतं बाहेर पडत असतं टँकच्या, त्याला काय म्हटलं जातं इफ्लक्स म्हटलं जातं. तेच आपल्याला फाईन करायचं आता, स्पीड फाईन करायचं आहे. आणि दुसरं काय ओरिफाईस, द स्मॉल ओपनिंग प्रोव्हाइडेड इन अ टँक इन विच लिक्विड इज फ्लो. त्या टँक ओपनिंग पासून काय होतं तर लिक्विड फ्लो होतं, त्याला काय म्हटलं जातं तर ओरिफाईस म्हटलं जातं. तर ही दोन कॉन्सेप्ट तुम्हाला समजल्या, दोन डेफिनेशन तुम्हाला समजलं. ठीक आहे, आता हे जे लिक्विड आहे ते काय होणार तर या प्रकारे इथून काय होणार तर फ्लो व्हायला स्टार्ट होणार. सिमिलरली इकडून पण काय होणार तर लिक्विड या डायरेक्शनने काय होणार तर फ्लो होणार. मग सर्व जे लिक्विड आहे ते काय होतं तर या डायरेक्शन नुसार काय होणार तर तुमचं फ्लो होत राहणार. ठीक आहे, या प्रकारे मी झाली त्याची डायरेक्शन कुठून तर वरून तो लिक्विड काय होणार तर खाली फ्लो होणार. ठीक आहे,
आता या ठिकाणी कन्सिडर करू इथलं जे प्रेशर असेल आतमधला एक पार्ट घेऊ आणि दुसरा कुठला घेणार तर बाहेरचा पूर्ण घ्यायची गरज नाही, जो आपण या ठिकाणी ओपनिंग दिलेला आहे तेवढाच पार्ट कन्सिडर करणार, डायरेक्टली बाहेरचं कन्सिडर करायची गरज नाही. ठीक आहे, हा प्रेशर किती घेतला तर P1 घेतला आणि तो कुठे रे एअर मध्ये आहे. इथं जो प्रेशर एक्झिट होणार आहे तो कोणता असेल तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर, म्हणजे हा जो P1 आहे तो काय असेल तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर, तो कशाने डिपेंड करणार तर P सफिक्स नॉटने. हा पहिला पॉईंट क्लिअर आहे. ओके, त्यानंतर हा जो एवढा पार्ट घेतलेला आहे याचा काहीतरी एरिया असणार. ओके, हा जो एरिया आहे तो किती कन्सिडर केला तर A1 इतका, आणि लिक्विड फ्लो होत आहे, हे पण लिक्विड फ्लो होत आहे, आणि या टँकच्या बॉटम पासून तर जिथपर्यंत लिक्विड आहे तिथपर्यंत मी डिस्टन्स पण मेजर करू शकतो, आणि ते जे असणार ते किती असेल तर एच. डायरेक्ट बॉटम पासून तुम्ही पाण्याची लेवल किती आहे तिथपर्यंत तुम्ही डायरेक्टली मेजर करू शकता बाय युझिंग स्केल. ओके, तर तुमच्याकडे टेप वगैरे असेल त्याच्याने तुम्ही ते मेजर करू शकता. ती काय झाली तर हाईट झाली. सध्या ते लिक्विड कसं होतं रेस्ट कंडिशनला, आणि काही लिक्विड अजून रेस्ट कंडिशनला आहे. जसं जसं खाली जाणार आहे तसं तसं ते लिक्विडचं स्पीड वाढणार आहे, कळलं का नाही. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी असेल आणि प्लस लिक्विड फ्लो पण होत आहे, मग याचा जो स्पीड आहे तो किती कन्सिडर केला तर V1 इतका कन्सिडर केला. मी सर्वात पहिले आतमधला पार्ट घेतला. आता मी काय करतो तर या ओरिफायचा किंवा जो बाहेरचा पार्ट आहे तो घेऊ. ठीक आहे, याच्यावरती जो प्रेशर एक्झर्ट होणार आहे या ओपनिंग वरती, स्मॉल ओपनिंग, त्याच्यावरती प्रेशर असेल सपोज मी P2 घेतला, पण तो पण कुठे रे एअर मध्येच आहे, बरं का नाही. म्हणजे याच्यावरती जो प्रेशर असेल तो पण कोणता असेल तर ऍटमॉस्फेरिक प्रेशर असेल. हा एवढा ओपनिंग जो दिलेला आहे त्याचा एरिया असेल तो किती कन्सिडर केला A1, आणि जे लिक्विड बाहेर पडत आहे त्याची काहीतरी व्हॅलोसिटी असते ती किती असेल तर सॉरी A1 नाही A2 कन्सिडर करा, आणि जी व्हॅलोसिटी आहे ती किती कन्सिडर केली तर V2 इतकी कन्सिडर केलेली आहे. आपल्याला जे जे लागत आहे त्या सर्व गोष्टी आपण या ठिकाणी कन्सिडर केलेल्या आहे. या प्रकारे आपण डायग्राम या ठिकाणी कम्प्लीट केलं. मग आपल्याला काय फाईंड करायचं होतं तर स्पीड ऑफ इफ्लो, जे लिक्विड बाहेर पडते त्याचा स्पीड, आणि त्याचा स्पीड किती तर V2 इतका. इथं मी डायरेक्टली स्पीड म्हणतोय, व्हॅलोसिटी नाही, कळलं का नाही. त्याच्यानुसार मग आपण फक्त त्याला डायरेक्शनची काही गरज नाही सध्या, म्हणून आपण त्याला स्पीड म्हणू शकतो, किंवा तुम्ही व्हॅलोसिटी ऑफ इफ्लक्स म्हटलं तरी चालेल, काय अडचण नाही. कारण इथं मॅग्निट्यूडच घेतो आपण, त्याला डायरेक्शनची काही गरज नाही. मग मॅग्निट्यूड ऑफ व्हेलॉसिटी म्हणा किंवा डायरेक्टली तुम्ही कन्सिडर केलं तरी चालेल, प्लीज बोलू नका कोणी. ठीक आहे, आता आपल्याला बर्नौली प्रिन्सिपलचा या ठिकाणी यूज करायचा, आणि त्यानंतर मग आपलं स्पीड ऑफ इफ्लक्स काय तर ते भेटून जाईल. म्हणजे बर्नौली प्रिन्सिपल तर प्रेशर असेल तुमचं प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, या सर्वांची जी ऍडिशन आहे ती कशी असणार तर कॉन्स्टंट राहणार. मग आपण बर्नौली प्रिन्सिपल कुठे अप्लाय करणार, एक इनसाइड द लिक्विड आणि दुसरं कुठं तर आउटसाइड द लिक्विड, म्हणजे ओरिफाईसला आणि दुसरं कुठं तर आतमध्ये, लिक्विडच्या आतमध्ये. ठीक आहे, मग आपण या ठिकाणी यूज करू बाय युझिंग बर्नौलीज इक्वेशन. बाय युझिंग बर्नौलीज इक्वेशन. तर या ठिकाणी आपण बर्नौली इक्वेशन यूज करतोय. ठीक आहे, मग आधी बर्नौली इक्वेशन काय तर ते जनरल इक्वेशन लिहून टाका. तर तो आहे प्रेशर प्लस काय तर कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, म्हणजे 1/2 ρ इंटू V². V म्हणजे इथं स्पीड आहे, आणि प्लस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी काय असतं mgh, फक्त m च्या जागी रो लिहायचा, आणि gh या सर्वांची जी ऍडिशन आहे ती कशी राहणार तर दॅट रिमेन्स कॉन्स्टंट. हे झालं बर्नौली प्रिन्सिपलचं पहिलं इक्वेशन. ओके, तर याच्यात काय अडचण नसायला पाहिजे. आता आपण काय करू, बर्नौली प्रिन्सिपल आतमध्ये अप्लाय करू आणि दुसरे कुठे अप्लाय करू तर बाहेरच्या साईडला. ओके ओके, तर बर्नौली प्रिन्सिपलचं इक्वेशन लिहिलंय. आता बर्नौली प्रिन्सिपल आपल्याला अप्लाय करायचा इनसाइड अँड आउटसाइड. ठीक आहे, तर फॉर फिगर म्हणू आपण आणि बर्नौली प्रिन्सिपल अप्लाय करू. ठीक आहे, आता फिगर साठी आपल्याला एक इनसाइड घ्यायचा. इनसाइड जर घेतलं तर प्रेशर किती घेतलाय तर P1 घेतलाय. ओके, नंतर प्लस घेतला कायनेटिक एनर्जी, डेन्सिटी तर बदलणार नाही, एकाच प्रकारचं लिक्विड आहे तेच खाली जाते, बरं का नाही. मग डेन्सिटी आपण रोज ठेवणार, पण पहिल्या पार्टचं जे आहे पहिल्या टँकचं ओके आतमधलं त्याची व्हेलॉसिटी किती तर V1, म्हणजे या ठिकाणी काय घेतलं तर V1². त्यानंतर रो बदलणार नाही, जी बदलणार नाही, आणि याची हाईट आहे, हाईट किती घेतली तर आपण फक्त h इतकी घेतली, हे झालं आतमधलं. ओके, आता सिमिलरली आपलं अप्लाय करायचं आउटसाइड द टँक. आउटसाइड द टँक जर घेतला तर प्रेशर किती आहे तर तो आहे P2. त्यानंतर 1/2 डेन्सिटी कोणाची असेल तर लिक्विडच घ्यायचंय, फक्त बाहेरच्या साईडला, टँकच्या आतमध्ये नाही बाहेरच्या साईडला घ्यायचंय. मग लिक्विडचा तेच असणार आहे, म्हणजे रो बदलणार नाही, आणि याची जी व्हेलॉसिटी आहे ती किती आहे तर ती आहे V2, म्हणजे या ठिकाणी काय असेल तर V2². ओके, इज दॅट क्लिअर. आणखीन एक टर्म राहिली ती म्हणजे काय तर तुमचं पोटेन्शियल एनर्जीची टर्म, तर ती या ठिकाणी आपण डिस्कस करून घेऊ. ठीक आहे, प्लस पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी किती असेल ρgh, पण या ठिकाणी जर घेतलं तर तुम्ही डिस्टन्स जे मेजर करताय ते इथून मेजर करताय,
आणि आपण जो बर्नौली प्रिन्सिपल अप्लाय करणार त्याच्या खाली, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स नसणार आहे. म्हणजे या ठिकाणी अजून एक महत्वाचं, जे लिक्विड त्या ओरिफाईस मध्ये आहे ते थांबणार आहे का त्या पाईप मध्ये? नाही. तर ते सडनली काय होणार, बाहेर पडून जाणार, बरं की नाही. म्हणजे त्याच्यामध्ये कोणती असणार आहे, फक्त आणि फक्त कायनेटिक एनर्जी राहील. पोटेन्शियल एनर्जी किती राहील? 0. तर या केसमध्ये दोन्ही राहू शकतात, कारण लिक्विड फ्लो पण राहिलं आणि रेस्ट कंडिशनला पण, कळलं का नाही. म्हणून मी पोटेन्शियल एनर्जी पण घेतली, कायनेटिक एनर्जी आणि प्रेशर तर आहे, बरं की नाही. म्हणजे या ठिकाणी जी पोटेन्शियल एनर्जी असणार ती किती कन्सिडर केली, तर 0 कन्सिडर केलं. ओके, रिझन समजलं, कारण डिस्टन्स शुड बी मेजर फ्रॉम दिस, हा रेफरन्स पॉईंट आपला. आणि इथं तर नसणारच आहे. अजून त्याच्या मागचं रिझन काय, तर या ओरिफाईस मधून लिक्विड नेहमी फ्लोच होत राहणार आणि आपण त्याच्यात अजून तो खाली कनेक्ट केलाय त्या कंटेनरच्या, म्हणजे लिक्विड तिथं थांबण्याचा प्रश्नच येणार नाही, डायरेक्टली खाली जाणार. मग त्याच्यामध्ये कोण फक्त कायनेटिक एनर्जी राहील, मोशन मध्ये आहे म्हणून कायनेटिक एनर्जी राहील, रेस्ट कंडिशनला नसणार तो. ठीक आहे, तर ही टर्म समजली. आता प्रेशर P1 जो आहे तो काय केला आपण, ऍटमॉस्फेरिक प्रेशर P0 तर टाकून द्या, प्लस 1/2 घेतला रो, आणि हा V1 स्क्वेअर तसाच ठेवला, आणि पुढचा जो आहे तो काय घेतला, तर रो GH. पुढे P2 पण किती घेतला, तर तो पण आहे तुमचा ऍटमॉस्फेरिक प्रेशर, प्लस आहे तुमचा 1/2 रो V2 स्क्वेअर. 0 लिहायची काही गरज नाहीये. आता नेक्स्ट स्टेप मध्ये दिस P0 अँड P0 गेट कॅन्सल. ओके, ऍटमॉस्फेरिक प्रेशर कॅन्सल होणार, मग राहिलं काय, तर 1/2 रो V1 स्क्वेअर, रिमेनिंग टर्म इज रो GH, आणि इकडे जो राहिला तो काय राहिला, तर 1/2 रो V2 स्क्वेअर. ओके, सपोज याला काय करू आपण, इक्वेशन 1 कन्सिडर करू. पण आता मला काय फाइंड करायचं रे, स्पीड ऑफ इफ्लक्स. V1 नाही शोधायचं आपल्याला, काय करायचं, V2. म्हणजे V1 ला, म्हणजे आपल्याला V1 ला कशामध्ये कन्वर्ट करावं लागेल, तर V2 मध्ये कन्वर्ट करावं लागेल. मग याच्यासाठी आता याचा एरिया जास्त आहे म्हणजे वेलॉसिटी कमी असेल, याचा एरिया कमी आहे वेलॉसिटी जास्त असेल, म्हणजे आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटी या ठिकाणी यूज करू शकतो आणि V1 आणि V2 मधलं रिलेशन या ठिकाणी ऑब्टेन करू शकतो. ठीक आहे, बाय युझिंग, आता नेक्स्ट घ्यायचं, बाय युझिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, जे आपण हे लास्ट लेक्चरला डिस्कस केलंय. ओके, इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. व्हॉट इज इक्वेशन ऑफ कंटिन्युटी? द प्रोडक्ट ऑफ एरिया अँड वेलॉसिटी ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. तर याआधी मी स्टेटमेंट लिहून दिलं. ठीक आहे, आता मग एक इनसाइड घेऊ आणि दुसरं त्या ओरिफाईस मध्ये घेऊ. ठीक आहे, मग इनसाइड काय आहे, तर त्याचा एरिया आहे A1 आणि त्याचा वेलॉसिटी किंवा स्पीड किती आहे, तर V1. दुसऱ्या पार्ट मध्ये त्याचा एरिया किती आहे, तर तो आहे A2 इज इक्वल टू घेतला, तो A2 घेतला, आणि स्पीड किती घेतलाय, तर तिथला V2 घेतलाय. पण आपल्याला V1 रिप्लेस करायचा, बरं, V1 काढून टाकायचा, म्हणजे इक्वेशन V1 चं शोधा, म्हणजे आपल्याला V2 च्या टर्म मध्ये इक्वेशन भेटून जाईल. मग A1 इकडे काय, मल्टिप्लाय, इकडे काय होणार, डिवाइड. मग बघा काय भेटेल, तर V1 इज इक्वल टू A2 डिवायडेड बाय A1, वाटलं त्याला ब्रॅकेट टाकतो. हा टर्म इकडे मल्टिप्लाय होता, इकडे डिवाइड केला, आणखीन रिमेनिंग टर्म आहे ती म्हणजे काय, तर V2. म्हणजे आपल्याला जे इक्वेशन लागत होतं ते या ठिकाणी आपण ऑब्टेन केलं. आता ही व्हॅल्यू कशा पुट करायची, तर आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करावं लागेल. ठीक आहे, तर हा डेरिव्हेशनचा अर्धा पार्ट झालेला आहे आपला, थोडासा बाकी आहे. तर इथपर्यंत कोणाला काही डाऊट असेल तर विचारून घ्या. मग आपण जी व्हॅल्यू आपण फाइंड केलेली V1 ची ती काय करा, इक्वेशन 1 मध्ये पुट करून टाका. मग नेक्स्ट स्टेप असेल, देअरफॉर इक्वेशन नंबर 1 बिकम, इक्वेशन 1 भेटणार आपल्याला. आता इक्वेशन 1 काय आहे, तर मी तुम्हाला लिहून ठेवायला लावलं होतं. तर इक्वेशन 1 आहे 1/2 रो V1 आहे, आणि V1 च्या जागी मला टाकायचं, काय टाकायचं, तर ब्रॅकेट मध्ये A2 डिवायडेड बाय A1 टाकायचं आहे. ओके, आणि ब्रॅकेटच्या बाहेर काय, तर V2, आणि याचा काय, तर पूर्ण स्क्वेअर आहे, तर मी स्क्वेअर करून घेतो. काय केलं समजलं, 1/2 रो तसाच ठेवला, V1 च्या जागी V1 ची व्हॅल्यू टाकून दिली बाय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी नुसार. प्लस पुढे काय, तर पुढे आहे तुमचं रो GH, आणि इज इक्वल टू काय, तर 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर. ओके, म्हणजे यामध्ये फक्त आपण V1 ची व्हॅल्यू पुट केलेली, बाकी काहीच नाही केलेलं. ठीक आहे, आता पुढे काय करता येईल रे, तर हा स्क्वेअर आहे, मग या प्रत्येक टर्मचा आपल्याला स्क्वेअर फाइंड करता येईल, बरं, मल्टिप्लिकेशन आहे. मारायला काय, तर 1/2 रो तसाच ठेवला, तर याचा स्क्वेअर करून घ्या, म्हणजे काय भेटेल, A2 डिवायडेड बाय A1, त्याचा काय असेल, स्क्वेअर असेल. ओके, परत या टर्मचा पण स्क्वेअर होणार आहे, म्हणजे V2 चा पण स्क्वेअर, प्लस राहिला रो GH, आणि लास्ट टर्म जे आहे ते असेल 1/2 रो इंटू V2 स्क्वेअर. ओके, इज दॅट क्लिअर? आता मला काय फाइंड करायचं रे, तर वेलॉसिटी फाइंड करायचं. इकडे 2 टर्म्स आहे, तर एक टर्म तिथेच ठेवू, आणि जी टर्म इकडे प्लस आहे तर इकडे काय करू, तर मायनस करून घेऊ. म्हणजे या ठिकाणी रिमेनिंग काय राहणार, तर रिमेनिंग राहणार रो GH, आणि इकडे जे रिमेनिंग आहे ते आहे 1/2 रो V2 स्क्वेअर. ही टर्म प्लस आहे, इकडे काय करा, मायनस करून घ्या, मायनस 1/2 रो, आणि पुढे काय आहे, तर ब्रॅकेट मध्ये आहे तुमचं
A2 डिवायडेड बाय A1 त्याचा स्क्वेअर आणि इंटू काय असेल तर V2 स्क्वेअर. इज दॅट क्लिअर? आता या दोन्ही टर्म मधून काहीतरी कॉमन येण्यासारखं आहे. ज्या टर्म कॉमन येत आहे ते कॉमन काढून घ्या. ठीक आहे, तुम्हाला माहिती काय काय येणार आहे. काय काय कॉमन येऊ शकतं 1/2 दोन्ही ठिकाणी. त्यानंतर रो पण कॉमन येणार या ठिकाणी पण या ठिकाणी. आणखीन V2 स्क्वेअर आणि V2 स्क्वेअर. तर तो या टर्म काय घेतला तर मी कॉमन घेतला. ठीक आहे, म्हणजे जी पहिली टर्म आहे ना बाळांनो ती सर्वच्या सर्व कॉमनच आली. म्हणजे या ठिकाणी काही शिल्लक राहिलं नाही म्हणजे 1 राहिला. बरं का नाही? नंतर साईन कोणतं आहे मायनस आहे. 1/2 रो गेला V2 म्हणजे फक्त ब्रॅकेट राहिला काय A2 डिवायडेड बाय A1 त्याचं काय राहिला तर स्क्वेअर राहिला आणि हा राहिला तुमचा रो GH. आता पुढच्या स्टेपमध्ये जाताना हा रो आणि इथला रो काय होणार आहे कॅन्सर. रिमेनिंग टर्म लिहून टाका तो राहील तुमचा GH. त्याच्या आधी काय करू 8 इकडे डिवायडेड आहे इकडे काय करता येईल मल्टिप्लाय म्हणजे 2GH झाला. इथे काय शिल्लक राहिलं तर शिल्लक राहिलं फक्त V2 स्क्वेअर आणि ब्रॅकेट मधली टर्म 1 मायनस इन ब्रॅकेट A2 डिवायडेड बाय A1 त्याचा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर ब्रॅकेट कम्प्लीट. ओके, आता ठीक आहे. आता पुढची स्टेप जाण्याआधी एक थोडीशी आपण कॉन्सेप्ट या ठिकाणी डिस्कस करू. ठीक आहे, आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ही टँक आहे मोठा टँक आहे बरं की नाही आणि त्याला एक छोटंसं ओपनिंग दिलेलं आपण बरं की नाही. मग याच्यामध्ये एरिया A1 जास्त असेल का A2 जास्त असेल तर तुम्हाला समजतंय डायग्राम मध्ये दिसतंय. एरिया A2 खूपच लहान आहे. एरिया A1 काय तर त्याच्यापेक्षा ऍज कम्पेअर टू एरिया A2 एरिया A1 इज व्हेरी लार्ज. बरं की नाही. मग ती टर्म या ठिकाणी कन्सिडर करू ऍज कोणता एरिया A2 इज व्हेरी व्हेरी लेस दॅन एरिया A1. एरिया A2 लहान आहे एरिया A1 मोठा आहे. आता डिनॉमिनेटरचा नंबर मोठा आहे आणि न्यूमरेटरचा नंबर छोटा आहे तर काय होईल तर हा नंबर एकापेक्षा लहान येईल. फॉर एक्झाम्पल असं घेतला न्यूमरेटरचा नंबर मी सपोज 2 घेतला डिवाइड बाय काय घेतला 3 घेतला. ओके, न्यूमरेटरचा नंबर 2 लेस आहे आणि डिनॉमिनेटरचा 3 आहे म्हणजे खूपच जवळचं घेतलं तर खूपच लांब असणार. हा एरिया जास्तच मोठा आहे. तर याच्यासाठी आन्सर किती येणार आहे तर 0 पॉईंट किती येणार तर 6 येणार. 3 6 18 2 उरणार तर 6 6 6 6 येतच राहणार. किंवा आणखीन सिंपल घ्यायचं गेलं तर सपोज या ठिकाणी मी काय घेतला 2 घेतला आणि या ठिकाणी काय घेतला 5 घेतला. ओके, तर 0.20 येणार 0.4 येणार बरं की नाही. सपोज याचा स्क्वेअर केला तर आन्सर काय येणार तर याचा आन्सर येईल 0.16. आता 0.16 मोठा आहे का 0.40 मोठा आहे तर 0.40. म्हणजे तुम्ही स्मॉल नंबरचा स्क्वेअर केला तर आणखीन तो स्मॉल होतो. समजून राहिलं ना. ओके, स्मॉल नंबरचा स्क्वेअर केला तर आणखी स्मॉल होतो. क्यूब केला तर आणखी स्मॉल होतो. म्हणजे ती टर्म तुम्ही नाही घेतली तरी चालेल. मग ती टर्म काय करा तर निग्लेक्ट करून टाका. ठीक आहे, as A2 is very very less than A1 therefore neglect A2 divided by A1 square term. तर A2 डिवायडेड बाय A1 स्क्वेअर ची टर्म काय करायची आपल्याला निग्लेक्ट करून टाकायचं. मग वरचं इक्वेशन काय भेटेल therefore 2GH is equal to या ठिकाणी राहील फक्त V2 स्क्वेअर आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये राहिला 1. ही टर्म निग्लेक्ट करायचं म्हणजे फक्त 1 राहिला आणि 1 ने मल्टिप्लाय केलं तर V2 स्क्वेअर तसाच राहील. ठीक आहे, मग ही साइड इकडे लिहितो ती साइड इकडे लिहितो. ठीक आहे, therefore V2 स्क्वेअर इज इक्वल टू काय राहिला तर 2GH. पण आपल्याला काय फाइंड करायचं होतं तर आपल्याला फाइंड करायचं होतं फक्त V2 आणि इथं स्क्वेअर आला. मग लास्ट स्टेप काय असली पाहिजे तर याचं स्क्वेअर रूट घेणं गरजेचं असेल. मग लास्ट स्टेप मी या ठिकाणी लिहितो टेकिंग स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट जर घेतला तर V2 भेटेल तुम्हाला अंडर रूट ऑफ काय भेटेल तर 2GH. ओके, मग या प्रकारे तुम्ही काय करू शकता तर स्पीड ऑफ इफ्लक्स जे बाहेर लिक्विड फ्लो होत आहे त्याचा तुम्ही स्पीड फाइंड करू शकता आणि तो किती असतो तर अंडर रूट ऑफ 2GH इतका त्याचा स्पीड या ठिकाणी असणार आहे. ओके, एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. बर्नौली प्रिन्सिपल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बाकीच्या तुमच्या जनरल गोष्टी या ठिकाणी तुम्हाला पुट करायच्या. ठीक आहे, एकदम सिंपल आहे, जास्त अडचण यायला नाही पाहिजे. ठीक आहे, ओके. आता पूर्ण डेरिव्हेशन मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर त्याने विचारून घेणे. हा, तर सेकंड ऍप्लिकेशन बर्नौली प्रिन्सिपलचं या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं विच इज वेंचुरी ट्यूब किंवा वेंचुरी मीटर पण म्हटलं जातं त्याला. ठीक आहे, दोन्ही नाव असतील तर काही त्याच्यात गडबड करायची नाही. ठीक आहे, वेंचुरी मीटर किंवा वेंचुरी ट्यूब म्हणू शकतात. सेकंड ऍप्लिकेशन वेंचुरी ट्यूब किंवा त्याला मीटर म्हटलं तरी चालेल. आता तुमच्या पुस्तकामध्ये फक्त ट्यूब दिलेलं आहे तर ते मीटर म्हणूनही कन्सिडर करू शकतात तुम्ही. ठीक आहे, वेंचुरी ट्यूब या ठिकाणी कन्सिडर करायचं. आता वेंचुरी ट्यूब का असतं तर एकदा आपण ते डिस्कस करून घेऊ. बघा वेंचुरी ट्यूब तुम्ही ते सर्वांकडे स्टो माहित असेल. तो पूर्वी ते रॉकेल टाकून ते स्टो करा बरं की नाही. आता रॉकेल भेटत नाही म्हणून तो स्टो कोणी सहसा वापरत नाही, सगळ्यांकडे गॅस आलेला बरं की नाही.
किंवा गॅस जरी तुम्ही कन्सिडर केलं तर गॅसचं पण एक्झाम्पल तिथं देता येईल आपल्याला. ठीक आहे, तर पहिलं आपण स्टोचं एक्झाम्पल घेऊ. तर त्या ठिकाणी एक टँक असते, स्टो सर्वांनी बघितलेला आहे, कळलं का नाही? तुम्ही बरेच मोठे म्हणजे तुम्ही याच्या आधी कधीतरी स्टो बघितलं असेल. एक टँक असतो, ओके, त्याचा व्हॉल्यूम कसा असणार तर थोडासा जास्त असेल. त्यानंतर त्याला एक पाईप कनेक्ट केलेला असतो आणि त्या पाईप नंतर एक बर्नर असतो, बरं का नाही? आता त्या जो मोठा टँक दिलाय त्याच्यात तुम्ही रॉकेल टाकणार आणि त्याला पंप करतात, बरं की नाही? पंप करतात त्याचा अर्थ काय, तर तुम्ही त्या टँकवरती काय करू राहिले तर प्रेशर अप्लाय करू राहिले. प्रेशर अप्लाय केल्यानंतर आता लिक्विड बघा, लिक्विडची प्रॉपर्टी आहे, लिक्विड कुठून फ्लो होतं तर हायर प्रेशर रिजन कडून लोअर प्रेशर रिजन. मग इकडे जसं तुम्ही पंप करणार तर इकडचं प्रेशर वाढणार आणि ते लिक्विड काय होणार तर त्या छोट्याशा पाईप मधून फ्लो होणार. आणि तो बर्नर जर घेतला तर बर्नरला एक छोटंसं स्मॉल ओपनिंग असतं, बरं की नाही? एक एरिया एकदम कमी असेल आणि त्याच्यातून जे रॉकेल बाहेर पडणार ते एकदम जास्त स्पीडने बाहेर पडत असतं, बरं की नाही? आणि त्यावेळेस तुम्ही जेव्हा की परत रिमूव्ह करणार तर तिथला एअर निघून जातो, एअर प्रेशर असतो, बरं की नाही? तो एअर निघून गेला तर तो जो लिक्विडचा जो फ्लो होण्याचा प्रेशर आहे तो कमी होऊन जातो आणि लिक्विड फ्लो होणं स्टॉप होऊन जातं, बरं की नाही? या प्रकारचं कन्सिडर केलं. जवळपास तशीच सिमिलर कंडिशन या ठिकाणी आपल्याला यूज करायचं वेंचुरीमीटर. म्हणजे वेंचुरीमीटर जर घेतलं तर वेंचुरीमीटरचं ऍप्लिकेशन असेल जिथे एक मोठा एरिया ठेवायचा आणि दुसरीकडे एकदम छोटा एरिया ठेवायचा आणि जास्त एरियामधून आपल्याला काय करायचं, लिक्विड कमी एरियामध्ये काय करायचं, फ्लो करायचं. ठीक आहे, समजून राहिलं या ठिकाणी? अजून एक गॅसचं जर घेतलं तर गॅसची टाकी असणार, ती खूप जास्त त्याचा एरिया आहे आणि ज्या गॅसचे जे बर्नर असतात तिथं बघा एक स्मॉल ओपनिंग असतं, गॅस तिथून येत असतो, बरं की नाही? तुम्ही ओपन केलं असेल गॅसचं ते काढून घ्या, बर्नर जे आहे ते, ठीक आहे? आणि त्यानंतर तिथं एक ओपनिंग असते, त्याच्यात जर तुम्ही पिन टाकू शकता बारीकशी, नाही का? ते सर्व्हिसिंगला गेला तर तिथं स्मॉल ओपनिंग असतं. तर हे स्मॉल ओपनिंग का दिलेलं असतं, कारण इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट व्हायला पाहिजे, ओके? आणि प्रेशर डिफरन्स जर असेल, जर जास्त एरिया जर असेल तिथं जर जास्त प्रेशर असेल तर ते कमी एरियाकडे काय होतं, लिक्विड सहजरित्या काय होऊ शकतं तर फ्लो होऊ शकतं. मग त्याच प्रकारचं ऍप्लिकेशन या ठिकाणी आपल्याला डिस्कस करायचं. मग मी डायग्राम त्याच प्रकारची काढणार आहे आणि व्यवस्थित समजून घ्यायचं, ठीक आहे? तर मी घेताना काय घेतलं तर एक पाईप घेतला किंवा एक टँक घेतलेला आहे की ज्याचा एरिया मी काय ठेवला तर थोडासा जास्त ठेवलेला आहे, तुम्हाला फिगर मध्ये दिसतं, ठीक आहे? त्यानंतर दुसरा एक सेक्शन घेणार आहे की ज्याचा एरिया आपण काय करणार आहे तर रिड्यूस करणार आहे, कमी करून टाकणार आहे, ओके? तर पहिला जो पार्ट आहे तो काय केला तर मी जास्त एरियाचा ठेवला आणि दुसरा जो पार्ट आहे तो काय केला तर नॅरो. नंतर तुम्ही त्याचा एरिया वाढवा आणि तर कमी करा, ते तुमच्यावरती डिपेंड असेल. पण आपल्याला हे दोन सेक्शन आता सध्या तरी इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे? तर वरचा पार्ट तुम्ही नाही दाखवलं तरी चालेल, आता एवढाच पार्ट आपण डिस्कस करू, ठीक आहे? आता याच्यातून काय होणार तर लिक्विड मला काय करायचं, लिक्विड असणार आहे या टँक मध्ये आणि तो आपल्याला काय करायचा आहे, फ्लो करायचा, बरं की नाही? इकडून इकडे फ्लो करायचा म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल तर या ठिकाणी प्रेशर अप्लाय करावं लागेल. म्हणजे काय सिंपल तर फोर्स अप्लाय करावं लागेल. फोर्स अप्लाय केलं तर प्रेशर क्रिएट होईल आणि प्रेशरमुळे काय होणार तर लिक्विड या ठिकाणी फ्लो होणार. मग जे लिक्विड आहे ते काय होणार तर या साईडला काय होणार तर फ्लो होणार. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं ना तर हे लिक्विड जसं येत आहे तसं आपण त्याला फ्लो करतोय. म्हणजे या केसमध्ये पोटेन्शियल एनर्जी असणं शक्य नाही, कळलं का नाही? कारण लिक्विड कंटिन्युअसली काय करतो आपण फ्लो करायचं या ठिकाणी काम करतोय. म्हणजे या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी विचारात घेऊ नका. या ठिकाणी कोणते राहील तर फक्त आणि फक्त राहील कायनेटिक एनर्जी. सॉरी. तर मी पहिला सेक्शन घेतला की ज्याचा प्रेशर किती असेल तर P1 इतका, हा पहिला सेक्शन. आणि दुसरा सेक्शन घेतला त्याचा प्रेशर किती असेल तर P2 इतका, ओके? या पहिल्या सेक्शनचा एरिया सपोज मी कन्सिडर केला A1 आणि हा जो दुसरा सेक्शन आहे त्याचा एरिया किती कन्सिडर केला तर A2 कन्सिडर केला. तुम्ही आतमध्ये लेबलिंग द्या, बाहेर द्या, काही फरक पडत नाही. आता इथे स्पेस कमी म्हणून मी बाहेर देतो, ठीक आहे? ही जी लिक्विड आहे हे या डायरेक्शन मध्ये फ्लो होणार आहे, इकडून असं फ्लो होणार, ठीक आहे? हा झाला तुमचा फ्लो लाईन, ही लिक्विडची फ्लो या डायरेक्शन मध्ये असणार, ठीक आहे? मग हे लिक्विड फ्लो होत आहे तर या पार्टची जी व्हेलॉसिटी आहे ती किती कन्सिडर केलं तर V1 आणि हा जो दुसरा पार्ट आहे तिकडून जे लिक्विड फ्लो होणार आहे तो किती घेतला तर V2 इतका मी कन्सिडर केला. म्हणजे सर्व गोष्टी या ठिकाणी आपण विचाराल करतो, ठीक आहे? आता आपल्याला काय करायचं आहे की या लिक्विड मधला आपल्याला प्रेशर डिफरन्स फाइंड करायचा. तर कशा प्रकारे मेजर करायचा तर हा जो जास्त एरियाचा पाईप दिलेला आहे त्याला काय करायचं, स्मॉल ओपनिंग द्या आणि तिथं काय करा तर एक पाईप कनेक्ट करा व्हर्टिकल पोझिशन मध्ये, ठीक आहे? सिमिलरली इथे पण काय करा तर एक ओपनिंग द्या तेवढ्याच एरियाचा, ओके? ओपनिंग याचं काही जास्त यूज नाही, ओपनिंग द्या, ओके? आणि जसं तुम्ही लिक्विड फ्लो करता तर याच्यामध्ये काय होणार तर लिक्विडची लेवल काय होणार तर राईज होणार. जसं इकडे राईज होणार पण बाहेर जाणार नाही, ठीक आहे? तेवढं तुम्हाला कन्सिडर करायचं आहे. तसंच या साईडला पण काय होणार तर लिक्विडची लेवल राईज होणार, ठीक आहे? आता या दोन लिक्विड मधली जी लेवल आहे सपोज आपण ती लेवल इथपर्यंत कन्सिडर केली, इथपर्यंत राईज आहे, ठीक आहे? तर इथून किंवा मग डायरेक्ट बॉटम पासून घेऊ,
तुम्हाला जसं योग्य वाटतं तसं, ठीक आहे. पण इथपर्यंत जी लेवल आहे त्याच्यावरचं डिस्टन्स घ्यायचं. त्या दोन लेवल मधला जो डिफरन्स आहे लिक्विडचा, तर तो जो आहे तो किती कन्सिडर केला तर एच इतका मी कन्सिडर केला, ठीक आहे. तर मी रफ करून टाकतो. ही इकडची या पाईप मधली जी लेवल आहे आणि या पाईप मध्ये जी लेवल आहे त्या दोन लेवल मधला मी काय घेतला तर डिफरन्स घेतला आणि तो जो डिफरन्स आहे तो किती घेतला तर सध्या एच इतका घेतला, ठीक आहे. मग आता मला या ठिकाणी कशाचं ऍप्लिकेशन आहे पुन्हा बर्नौली इक्वेशनचं किंवा बर्नौली प्रिन्सिपलचं, म्हणजे परत आपल्याला बर्नौली इक्वेशन या ठिकाणी युज करावं लागेल, ठीक आहे. याच्या बिलो मी आता मॅथमॅटिकल टर्म्स या ठिकाणी युज करतो. बर्नौली इक्वेशन या ठिकाणी आपण अप्लाय करू, ठीक आहे. बाय युजिंग बर्नौलीज इक्वेशन. ओके, काय रे बर्नौलीज इक्वेशन, तर ते आपण या ठिकाणी आता डिस्कस करू. बर्नौली इक्वेशन आहे तुमचं प्रेशर प्लस कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम, मग मास फक्त रिप्लेस करायचा तर रो लिहायचा, प्लस पोटेन्शियल एनर्जी पर युनिट व्हॉल्यूम. मग एम आहे, एमचं जागी काय करायचं फक्त रो, एम जी जी तसा लिहिणार आणि एच, एम जी एच फक्त एमच्या जागी मी काय करतो तर रो कन्सिडर करतो. म्हणजे जास्त तुम्हाला डोक्याला ताण घ्यायची गरज नाहीये, फक्त रो तुम्हाला लिहायचा एमच्या जागी. आजूक सम आहे, या सर्वांची जी सम आहे ऍडिशन आहे ती नेहमी काय असणार तर कॉन्स्टंट असेल. मग आपण आता बर्नौली प्रिन्सिपल कुठे कुठे अप्लाय करणार, एक या लार्जर एरियामध्ये आणि दुसरा कुठे तर या स्मॉलर एरियामध्ये आपण या ठिकाणी बर्नौली प्रिन्सिपल अप्लाय करणार, ठीक आहे. मग आता पहिल्या पार्ट मध्ये घेऊ. पहिल्या पार्टचं प्रेशर किती आहे फॉर फिगर, आता फिगर साठी आपण बर्नौली प्रिन्सिपल अप्लाय करू. फिगर साठी जर घेतला तर पहिला पार्ट जो आहे तिथं प्रेशर आहे किती रे तर तो आहे P1. त्यानंतर 1/2 रो तर बदलणार नाही कारण एकाच साईजचं लिक्विड तुमचं त्याच्यातून फ्लो होत आहे. आणि नंतर वेलॉसिटी, पहिल्या पार्टची जी वेलॉसिटी आहे ती किती आहे तर v1². ओके, त्यानंतर लिक्विड कंटिन्युअसली फ्लो होत आहे म्हणजे पोटेन्शियल एनर्जी असण्याचे चान्सेस नाहीये, जे आहे तेच घ्यायचं, सुरुवातीला सांगितलं गेलंय, ठीक आहे. कायनेटिक असेल तर कायनेटिक घ्या, पोटेन्शियल असेल तर पोटेन्शियल घ्या, जे नसेल ते काय करा तर काढून टाका, ठीक आहे. मग प्रेशर घेतला आणि कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल नाही तर तो 0 घेतला, वाटलं तर 0 लिहून टाका, नंतर इज इक्वल टू. आता छोट्याशा पार्ट मध्ये घ्यायचा की ज्याचा प्रेशर किती घेतला तर मी P2 घेतला. ओके, त्यानंतर प्लस घेतलं आणि पुढची जी टर्म आहे कायनेटिक एनर्जी पर युनिट व्हॉल्यूमचं, तर रो घेतला आणि त्याची वेलॉसिटी किती आहे तर v2². पोटेन्शियल एनर्जी नसणार ती किती पुट केली तर 0 पुट केली. इज दॅट क्लिअर? आता प्रश्न असा आहे की या ठिकाणी दोन सेक्शन दिसत आहे तुम्हाला आणि दोन्ही ठिकाणी आपण प्रेशर घेतलेलं आहे. आता लिक्विडच्या आतमधलं प्रेशर आपल्याला मेजर करायचं, बरं की नाही. त्या ठिकाणी जो प्रेशर एक्झर्ट होतो तो एअरमुळे नाही, आपण स्वतः पुश करतो तिथं, बरं की नाही. मग आपला जो प्रेशर आहे तो ऍटमॉस्फेरिक प्रेशर इथं असणं शक्य नाही. तर P1 ची व्हॅल्यू जास्त राहील की प्रेशर P1 म्हणजे पहिल्या सेक्शन मध्ये जास्त राहील का त्या स्मॉल सेक्शन मध्ये प्रेशर जास्त राहील. तर हे माझा प्रश्न आहे, याचा आन्सर द्यायचं तुम्हाला, ठीक आहे. ओके, समजलं सर्वांना. तर या रिजनचं प्रेशर जास्त असणार आहे, इथं प्रेशर आपण जास्त अप्लाय करणार आहे तरच लिक्विड या रिजन मधून इकडे जाणार आहे. आणि बर्नौली प्रिन्सिपल नुसार, अकॉर्डिंग टू बर्नौली प्रिन्सिपल, द प्रेशर इन दॅट रिजन वेअर वेलॉसिटी इज लेस इन दॅट रिजन इज मोर. ओके, तर अशा ठिकाणी जिथं वेलॉसिटी कमी आहे त्या ठिकाणी प्रेशर जास्त राहील आणि ज्या ठिकाणी वेलॉसिटी जास्त आहे त्या ठिकाणी प्रेशर कसं राहील तर कमी राहील. तर बर्नौली प्रिन्सिपल नुसार आपण या ठिकाणी डिस्कस केलं, ठीक आहे. आणि ऍप्लिकेशन पण त्याचनुसार आपण कन्सिडर करतोय. मग सपोज मला प्रेशर डिफरन्स जर घ्यायचा असेल तर P1 जास्त आहे तर P1 मधून P2 काय करावं लागेल तर मायनस करावं लागेल. मग बघा नेक्स्ट स्टेप काय करतो तर प्लस P2 इकडे काय करा मायनस करून घ्या, म्हणजे इथं राहिला P1 मायनस करायला तर P2. आता ही टर्म इकडे प्लस इकडे मायनस, इकडे काय रिमेनिंग राहिलं रे तर इकडे राहिलं 1/2 रो v2² आणि या ठिकाणी राहिला प्लस आहे तर इकडे मायनस होणार काय 1/2 रो v1². इज दॅट क्लिअर? ओके, तर पुढच्या स्टेप मध्ये याच्यात जे कॉमन आहे ते तुम्ही कॉमन काढू शकता. ओके, आणि हा P1 मायनस P2 तसाच घेऊन टाका, ठीक आहे. आता मी थोडस तिकडे शिफ्ट करतो आणि मग आपण फर्स्ट टर्म ऍज इट इज तो काय होता तर तुमचा P1 मायनस P2. ओके, आता दुसरं टर्म तुम्हाला दिसतं या ठिकाणी, ठीक आहे. तर त्या ठिकाणी काय कॉमन येणार तर 1/2, आणखीन काय येणार आहे रो v1 आणि v2 अनकॉमन आहे ते तसंच ठेवा, ठीक आहे. मग याच्यातून कॉमन घेऊन टाका 1/2 रो आणि इथं अनकॉमन राहिलं पहिलं काय तर v2² मायनस काय असेल तर v1². बघा इथं लक्ष द्या, प्रेशर इथं P1 आहे आणि इथं काय वेलॉसिटी v2 आहे, म्हणजे उलट झालंय. प्रेशर P2 आहे आणि इथं वेलॉसिटी कोणतं आहे तर v1 आहे. आणि याच्या आधी बर्नौली प्रिन्सिपल पण घेतलं ना, इकडे P1 मायनस P2 आहे आणि तिकडे v2² मायनस v1² आहे. कळलं का नाही? मग हे दोन्ही रिलेशन समजून घ्या तुम्ही.
त्यानुसार तुम्हाला आन्सर द्यायचं. ठीक आहे, लॉजिक थोडंसं डेव्हलप करावं लागेल. ओके, हे झालं. याला काय करू आपण, इक्वेशन 1 कन्सिडर करू. आता मला फाईंड करायचं आहे, ठीक आहे, याच्या आधी एक इक्वेशन घेतलेलं आपल्याला, इक्वेशन 1 नका कन्सिडर करू. तर आपण ऍब्सोल्यूट प्रेशर घेतलंय बघा. ऍब्सोल्यूट प्रेशर घेतलं होतं, तर त्या ठिकाणी हायर प्रेशर होता P2 होता, बरं की नाही. इज इक्वल टू आपण P1 घेतला होता आणि त्याचा जो फॉर्म्युला होता तो काय होता, तर H rho g होता, बरं की नाही. पण या केसमध्ये प्रेशर, हायर प्रेशर कोणता आहे, P1. मग इथं जर घेतला तर तो भेटेल तुम्हाला P2 मायनस P1 इज इक्वल टू H rho g. म्हणजे हा जो प्रेशर डिफरन्स असतो त्याचा फॉर्म्युला नेहमी काय असतो, तर H rho g इतका असतो. त्या केसनुसार कोणता, ऍब्सोल्यूट प्रेशरनुसार तिथं प्रेशर डिफरन्स आपण त्या पद्धतीने घेतला. आता या ठिकाणी प्रेशर डिफरन्स P1 मायनस P2 आहे, म्हणजे हा P1 मायनस P2 पण किती असला पाहिजे, तर H rho g. व्हॉट इज H, तर हे दोन पाईप जे घेतले ना आपण वरती, ओके, त्या दोन पाईप मध्ये जे लिक्विड आहे त्या लिक्विड मधल्या लेवलचं डिफरन्स. ओके, मग P1 मायनस P2 जो आहे त्याचं काय करता येईल आपल्याला, H rho g कन्सिडर करता येईल. आणि रिमेनिंग टर्म जे आहे ते काय असेल, तर 1/2 रो इन ब्रॅकेट V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर, V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. आणि याचं रिझन काय असेल, तर P1 मायनस P2 प्रेशर डिफरन्स इज इक्वल टू H rho g. ओके, तर हे झालं तुमचं त्याच्या मागचं रिझन. आता याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या ठिकाणी रो आहे, या ठिकाणी रो आहे, तो काय झाला, कॅन्सल. मग रिमेनिंग टर्म लिहून टाका, तो काय, तर H g. एक काम करा, 2 पण इकडे डिवाइड आहे, इकडे काय करा, मल्टिप्लाय करून घ्या. मग 2 H g इज इक्वल टू इथं काय राहिलं, तर V2 स्क्वेअर मायनस V1 स्क्वेअर. मग आपलं टार्गेट काय आहे, तर आपल्याला दोन्ही व्हेलॉसिटी फाइंड करायचं, एक एकच नाही, दोन्ही फाइंड करायचं. कोणतं, पहिल्या सेक्शनसाठी जो जास्त लार्जर एरिया आहे त्याच्यासाठी किती व्हेलॉसिटी आहे, आणि दुसरं म्हणजे काय, जो स्मॉलर सेक्शन आहे त्याच्यासाठी किती व्हेलॉसिटी आहे. म्हणजे प्रत्येक पार्टची व्हेलॉसिटी आपल्याला या ठिकाणी फाइंड करावी लागेल. मग याला काय करू आपण, इक्वेशन 1 कन्सिडर करू. आणि याच्यात व्हेलॉसिटी कन्सिडर करताना त्याचा एरिया पण चेंज होतोय, बरं की नाही. मग त्यानुसार आपण इक्वेशन ऑफ कंटिन्युटीचा यूज करू. ठीक आहे, अगेन बाय युझिंग इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ओके, काय इक्वेशन ऑफ कंटिन्युटी, द प्रोडक्ट ऑफ एरिया अँड इट्स वेलोसिटी इज ऑलवेज रिमेन्स कॉन्स्टंट. मग पहिला पार्ट घेतला, त्याचा एरिया किती होता, A1, त्याची वेलोसिटी किती होती, V1. फिगर दाखवायची काही गरज नाही, तर सेम लिहू शकता तुम्ही. दुसरा पार्ट आहे त्याची एरिया A2 आणि वेलोसिटी किती घेतलं, तर V2. आता याच्यात एक कोणतं ते फाइंड करा, कारण आपल्याला दोन्ही फाइंड करायचं आहे, त्याच्यामुळे तुम्ही एक कोणती तरी व्हॅल्यू फाइंड केली तरी चालेल. मग काय असेल, तर V1 इज इक्वल टू काय राहिला, तर A2 डिवायडेड बाय A1 आणि या ठिकाणी राहिला V2. V1 फाइंड केला, A1 इकडे मल्टिप्लाय होता, इकडे डिवाइड केला. ठीक आहे, वाटलं तर याला ब्रॅकेट मध्ये टाका. मग V1 ची व्हॅल्यू भेटली, ती काय करू आपण, वरच्या इक्वेशन मध्ये पुट करून टाकू, म्हणजे इक्वेशन 1 मध्ये. ठीक आहे, मग लास्टची स्टेप असेल आपलं इक्वेशन 1 मध्ये पुट केल्यानंतर, देअरफॉर इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय भेटणार, तो भेटेल तुम्हाला 2GH किंवा 2HG, कसं येईल काय करणे त्याला. पुढे V2 तो तसाच ठेवा, V2 स्क्वेअर मायनस V1 काय आहे, तर ती व्हॅल्यू स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टाकू. V1 ची व्हॅल्यू काय आहे, तर तो आहे A2 डिवायडेड बाय A1, याला सपोज ब्रॅकेट मध्ये टाकलं, आणि नंतर आहे तुमचं V2, त्याचं पूर्ण काय करायचं तुम्हाला, स्क्वेअर करायचं. इज दॅट क्लिअर. आता याचा सेपरेटली स्क्वेअर करून घ्या. 2GH तसाच, या ठिकाणी V2 स्क्वेअर तसाच राहिला, याचा स्क्वेअर जर केला तर तो भेटेल A2 डिवायडेड बाय A1 त्याचा स्क्वेअर, आणि याचा पण स्क्वेअर, कोणाचा, तर V2 चा स्क्वेअर. आता या दोन्ही टर्म मधून काहीतरी कॉमन येणार आहे, ते म्हणजे काय, तर V2 स्क्वेअर, तर कॉमन काढून घ्या. तर पुढची जी स्टेप आहे ती या ठिकाणी मी लिहितो. ठीक आहे, थोडंसं इकडे शिफ्ट करून घेऊ वाटलं. तर पुढची स्टेप या ठिकाणी लिहू आपण, दिस 2GH ऍज इट इज. 2GH आपण तसंच लिहिला, यातून कॉमन घेतला, कॉमन काय घेतला, तर V2 स्क्वेअर. अनकॉमन काय राहिला, तर इथं राहिला काहीच नाही, काहीच कॉमन नाहीये, म्हणजे 1 राहिला, नाही का, 1 मायनस. आणि इथे जे कॉमन अनकॉमन राहिलं ते म्हणजे काय, A2 डिवायडेड बाय A1 तसं काय होणार, तर स्क्वेअर. इथं इकडे काय, मल्टिप्लाय, इकडे काय करा, डिवाइड, म्हणजे इकडे रिमेनिंग राहणार आहे, काय राहणार, तर V2 स्क्वेअर. तो सुरुवातीला या ठिकाणी होता 2GH, त्याला डिवाइड करायचं कशाने, 1 मायनस इन ब्रॅकेट A2 डिवायडेड बाय A1 त्याचा स्क्वेअर. पण आपल्याला शोधायचं फक्त V2 आणि इथं स्क्वेअर आहे. मग लास्टची स्टेप काय, तर स्क्वेअर रूट घेऊन टाका, टेकिंग स्क्वेअर रूट. सपोज स्क्वेअर रूट जर घेतला तर V2 भेटेल तुम्हाला, आणि तो भेटेल अंडर रूट ऑफ काय भेटेल, तर 2GH टोटल डिवायडेड बाय 1 मायनस इन ब्रॅकेट A2 डिवायडेड बाय A1 त्याचा काय असेल, तर ब्रॅकेट स्क्वेअर. हे झालं तुमचं व्हेलॉसिटी, कोणत्या पार्टचं, तर
दुसऱ्या पार्टचं. आता तुम्हाला पुढचा क्वेश्चन, आता हे मी सॉल्व्ह नाही करणार, तो पुढचा जो पार्ट आहे तो तुम्हाला सॉल्व्ह करायचा. कोणता? तर जसं मी V2 फाईन केलं ना तसं तुम्हाला फाईन करायचं आहे V1. ओके, तर काय करणार तर ते मी सांगून देतो आणि ते तुम्हाला होमवर्क असणार आहे. आजच्या आज तुम्हाला ते सॉल्व्ह करून मला ग्रुपवरती सेंड करायचं किंवा पर्सनली मला सेंड केलं तरी चालेल. बघा काय करायचं, जसं की आपण V1 शोधलं म्हणजे आपल्याला कोण भेटला V2. मग इथं काय शोधा? V2 शोधा. म्हणजे A2 इकडे काय मल्टिप्लाय, इकडे काय होणार? डिवाइड. म्हणजे काय भेटेल? V2 इज इक्वल टू A1 डिवायडेड बाय A2. A2 च्या जागी A1 जाणार, A1 च्या जागी A2 जाणार आणि V2 च्या जागी V1 जाणार. कळलं का नाही? आणि ही इक्वेशन परत इक्वेशन नंबर 1 मध्ये पुट करा आणि पूर्ण सॉल्व्ह करा. मी डायरेक्ट लिहिलं असतं पण डायरेक्ट लिहून चालणार नाही. ठीक आहे, तुम्हाला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे, या जर स्टेप समजल्या असतील तुम्हाला तर होमवर्क तुम्हाला 100% समजेल आणि तुम्हाला V1 सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे, मग तुम्ही लिहिताना काय करायचं फक्त होमवर्कला, तर हा पूर्ण व्हेंचुरीमीटर आणि मग V2 काढण्याच्या जागी तुम्ही फक्त काय करायचं तिथं V1 काढायचं. कळलं का नाही? म्हणजे इथं V2 शोधा आणि पुढची स्टेप ऍज इट इज लिहून मला सेंड करा. कळलं का नाही? तर असं तुमचा होमवर्क असेल. ठीक आहे, ओके. तर पुढचा जो पॉइंट आहे तर आपण थेरोटिकली तो स्टडी करू. मॅथमॅटिकली यायचं तर तसं येऊ शकता तुम्ही. ठीक आहे, तर थर्ड ऍप्लिकेशन म्हणजे आपण त्याला C कन्सिडर करू. लिफ्टिंग अप ऑफ एन एरोप्लेन. ओके, एरोप्लेनला काय करायचं आपल्याला? लिफ्ट करायचंय, तर त्यासाठी आपण या ठिकाणी यूज करणार. ठीक आहे, लिफ्टिंग अप ऑफ एन. आता बघा एरोप्लेन बघितलं तुम्ही तर एरोप्लेनचा शेप नॉर्मली असा पहिला जो पार्ट असतो तो निमुळत असतो, नंतरचा पार्ट असा फुगीर होतो, बरं की नाही? तर त्या प्रकारचा शेप दिलेला आहे. आणि तुम्ही जर तो मासा जर बघितला पाण्यामध्ये फिश, तर त्याचाही शेप त्या प्रकारचा असतो, बरं की नाही? त्याचे जे विंग्स असतात ते पण तुमच्या असे निमुळते दिलेले असतात. ठीक आहे, तर हे का दिलेलं असतात तर त्याच्या मागचं रिझन तेच आहे. तर काही ठिकाणी एरिया कमी होतो बघा, सुरुवातीचा एरिया कमी नंतर तो वाढत जातो, त्यानुसार काय होतं तर प्रेशर डिफरन्स क्रिएट होतं आणि त्यानुसार मग सहजरित्या तुमचं लिफ्ट काय होतं तर एरोप्लेन काय होतं लिफ्ट होतं. ठीक आहे, तर मी पूर्ण काय डायग्राम काढत नाही, तर फक्त तेवढा क्रॉस सेक्शन तुम्हाला या ठिकाणी रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, मग एरोप्लेन जर घेतला किंवा त्याचे जे विंग्स जर घेतला तर त्या विंग्सचा जो शेप आहे पंख म्हणतो. ठीक आहे, त्याचे एरोप्लेनचे जे विंग्स असतात ते या टाईपचे असतात. खालचा पार्ट जो आहे तो निमुळता असतो आणि नंतर तो पार्ट काय होतो तर फुगीर होत राहतो. ठीक आहे, आता इकडून सपोज एअर काय होते तर ब्लो होते. ठीक आहे, इथून काय होणार तर अशी पॅरलल एअर काय होणार तर ब्लो होणार. सपोज मी एअर काय घेतलं तर स्ट्रीम लाईन एअर घेतलं, एका कॉन्स्टंट स्पीडने काय होते तर एअर या ठिकाणी फ्लो होते. ठीक आहे, काही केसमध्ये वादळ वगैरे आला तर तो चेंज होणार, पण आता सध्या मी काय घेतलं तर एक्स्ट्रीम लाईन फ्लो, एका कॉन्स्टंट स्पीडने तुमची एअर काय होते तर ब्लो होते. पण या ठिकाणी जर तुमची एअर आली इथपर्यंत आली तर ती स्ट्रेट येणार आणि इथून जर गेली तर त्यानंतर ती काय होणार अशी कर्व पार्ट घेणार आणि त्यानंतर ती मूव्ह होणार. ठीक आहे, त्यानंतर पुढचा जर लाईन घेतला तर तो पण काय होणार असा कर्व पार्ट जाणार, असा कर्व पार्ट. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी जी पण एअर येणार आहे तुमची तर त्या ठिकाणी या ठिकाणी जास्त सेपरेशन आहे. बघा हा जो स्ट्रीम लाईन फ्लो आहे त्याचं काय तर जास्त सेपरेशन आहे आणि जो वरचा सरफेस आहे त्या ठिकाणी काय होते तर मोस्ट ऑफ द एअर काय होते तर क्राऊड होते. बरं की नाही? आता मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की आता पूर्ण डिस्कस करायची गरज नाहीये आपल्याला. ठीक आहे, तर सुरुवातीला सांगितलं होतं ज्या ठिकाणी तुमचा स्पीड या ठिकाणी जर घेतला तर एअरचा जो स्पीड वाढणार आहे. ओके, आणि या ठिकाणी जो एअरचा स्पीड आहे कारण की इथं सर्वात जास्त एअर काय होणार तर अशी क्राऊड होणार, खूप जास्त प्रमाणात क्राऊड होणार आणि क्राऊड जर झाली तर त्या ठिकाणी त्याचा स्पीड काय होणार तर इन्क्रीज होणार. आणि या ठिकाणी एअर तुमचं जे स्ट्रीम लाईन आहे ते जास्त क्राऊड नाही होत ऍज कम्पेअर टू दिस वन. ठीक, त्याच्यापेक्षा जास्त क्राऊड होत नाही, म्हणजे इथली जी व्हेलॉसिटी आहे ती कशी असणार तर कमी असेल. आता मी सांगितलं जिथं व्हेलॉसिटी जास्त तिथला प्रेशर कमी राहील आणि जिथं व्हेलॉसिटी कमी राहणार तिथला प्रेशर जास्त राहील. मग या ठिकाणी स्पीड कसा आहे तर कमी आहे, म्हणजे या ठिकाणचा जो प्रेशर असणार तो कसा असणार तर मोर प्रेशर आहे, खूप जास्त प्रेशर आहे. ठीक आहे, आणि इथला जो प्रेशर आहे तो कसा राहणार तर कमी राहणार. ठीक आहे, मग या बघा आता जे लिक्विड आहे किंवा गॅसेस आहे ते हायर प्रेशर पासून कमी प्रेशरकडे काय होतात तर मूव्ह होतात. बिकॉज ऑफ दिस प्रेशर डिफरन्स तर इझिली हा काय होतं तर लोअर पार्टचा खाली जातो आणि जिथं हायर प्रेशर आहे तिथून हे काय होतं तर एरोप्लेन काय होतं तर लिफ्ट होते. मग काही ट्रॅक एरोप्लेनने ट्रॅव्हल केल्यानंतर त्या ठिकाणी हा प्रॉपर प्रेशर डिफरन्स क्रिएट होतो आणि एरोप्लेन काय होतं सहजरित्या तिथे काय होऊ शकतं तर पिकअप घेऊ शकतं. ठीक आहे, टेक ऑफ करू शकतं. कळलं का नाही? मग या प्रकारे मग या ठिकाणी प्रेशर डिफरन्स क्रिएट होतं. बिकॉज ऑफ दिस प्रेशर डिफरन्स या ठिकाणी जास्त प्रेशर डिफरन्स आणि या ठिकाणी काय असतं तर कमी प्रेशर डिफरन्स क्रिएट होतं. बिकॉज ऑफ लो प्रेशर डिफरन्स हा खाली मूव्ह होणार आणि हा कुठे होणार तर वरच्या साईडला मूव्ह होणार आणि सहजरित्या तुमचं एरोप्लेन जे आहे ते काय होतं तर टेक ऑफ केलं जातं. पण त्याच्या आधी बघा
हा जो स्पीड आहे तर तो मेंटेन करण्यासाठी एरोप्लेनला तुम्ही बघत असता त्या ट्रॅकवरती काही डिस्टन्स रन करावं लागतं बरं की नाही. मग ते रन केल्यानंतर एका पर्टिक्युलर वेलॉसिटी अटेंड केल्यानंतरच ते काय होतं तर टेक ऑफ करत असतं. ठीक आहे. तर हे झालं तुमचं लिफ्टिंग ऑफ अन एरोप्लेन. तर हा क्वेश्चन तुम्हाला 2 मार्कापर्यंतच विचारला जाईल. 2 मार्कामध्ये मग तुम्हाला ती डायग्राम काढायचं आणि त्याचं मेकॅनिझम तुम्हाला एक्सप्लेन करायचं कशा प्रकारे ते लिफ्ट होतं. ओके. तर एवढंच सिलेबस मध्ये दिलेलं आहे. तर या नेक्स्ट वर्किंग ऑफ डी ऍप्लिकेशन, फोर्थ ऍप्लिकेशन working of an automizer. ऑटोमायझर म्हणजे काय तर एक दोन एक्झाम्पल देतो त्याच्यावरून तुम्हाला समजून जाईल. तर बघा तुम्ही या सेंट असतात तुमच्याकडे बरं की नाही, किंवा परफ्यूम वगैरे असतात किंवा डिओड्रंट असतात बरं की नाही. तर त्याला एक वरती नॉब दिलेला असतो. तो जर तुम्ही प्रेस केला तर त्याच्यातून काय होतं तर लिक्विड किंवा जी गॅसेस असतात ते काय होतात तर बाहेर स्प्रेड होतात बरं की नाही. तर त्या प्रकारचं एक ऍप्लिकेशन या ठिकाणी घ्यायचं आहे. आता त्याच्यात जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुम्ही डिओड्रंट किंवा ते सेंटचं जर बॉटल जर ओपन केलं पूर्ण पार्टचं जर तो रिकामा असेल तर तुम्ही त्याला काय करा ओपन करा. तर तुम्हाला एक सिस्टीम भेटेल. तिथं एक पाईप दिसणार आहे. तो पाईप डिप केलेला असतो. ठीक आहे. आणि वरती तुम्हाला काय केलेलं असतं तर एक पॉइंटर दिला असतो जे तुम्ही प्रेस करू शकता. जर तुम्ही प्रेस केलं तर त्या ठिकाणी काय होतं तर प्रेशर अप्लाइड केलं जातं बरं की नाही. मग त्याच प्रकारचं सिस्टीम घ्यायचं आहे. मग हे बऱ्याच ठिकाणी युज केलं जातं ई वर्किंग. ठीक आहे. तुमचं हे असेल ऑटोमोबाईल असेल ओके 2 व्हीलर किंवा 4 व्हीलर असेल तर याच्यामध्ये जे इंजिन असतं त्याच्यामध्ये जे तुमचं फ्युल टाकलेलं तुम्ही तर ते इग्नाइट केलं जातं. तिथे एक स्मॉल नॉब दिलेला असतो. तो स्प्रेड होतो आणि त्यानुसार मग तिथे इग्निशन केलं जातं. मग त्या केसमध्ये पण काय केलं जातं ऑटोमायझर या ठिकाणी युज केलं जातं. त्यानंतर बघा आपले जे बिल्डिंग असतात किंवा मग त्याला आपण घर असतं आपलं कलर देत असतो बरं की नाही. आपल्याकडे पेंटर लोक कलर देत असतात. पण काही काही ठिकाणी ऑटोमायझेशन असतं. त्या ठिकाणी काय केलं असतं तर एक स्प्रेअर असतो बरं की नाही. तो स्प्रे जर दाबला तर त्या प्रकारे ते कलर केलं जातं बरं की नाही. तर तुम्ही गाडीचा जो कलर आहे तो गाडीचा कलर कोणी माणूस देत नाही. ठीक आहे. तर त्या ठिकाणी काय असतं तर एक इन्स्ट्रुमेंट असतं ते जर तुम्ही प्रेस केलं त्यानुसार तिथून काय होतं तर कलर स्प्रेड होत राहतो आणि इझिली त्याच्यावरती काय होतं तर डिस्ट्रीब्युट होत असतो. ठीक आहे. मग त्यामध्ये पण काय केलं जातं तर तुमचं ऑटोमायझर या ठिकाणी युज केलं जातं. मग या ठिकाणी कसं केलं जाणार तर आपण त्या ठिकाणी आता डिस्कस करू. ठीक आहे. मग त्या ठिकाणी सपोज एक काय घेतलं तर मी ही बॉटल घेतली ज्याच्यामध्ये तुमचं लिक्विड असणार. ठीक आहे. एक कोणताही कंटेनर घ्या ओके. त्यामध्ये काय असणार तर तुमचं लिक्विड असणार. आता या लिक्विड मध्ये तुम्हाला काय करायचं तर एक पाईप घ्यायचा ओके. हा पाईप जो आहे त्याचा डायमीटर कसा असणार तर व्हेरी स्मॉल ओके. तर तुम्ही बघत असाल नळीसारखी एक पाईप असते एकदम त्याचा डायमीटर खूपच कमी असतो एवढा जास्त नसतो. ठीक आहे. त्यानंतर आता या ठिकाणी जर ऑब्झर्व केलं तर याचा एरिया कसा आहे रे जास्त आहे आणि इथला जो एरिया आहे तो कसा आहे तर कमी आहे बरं की नाही. मग इथला एरिया तर जास्त असेल तर त्यानुसार काय होणार इथं प्रेशर डिफरन्स क्रिएट होणार. मग या ठिकाणी काय होणार तर लो प्रेशर क्रिएट होणार. या वरच्या पॉईंटला काय होणार तर लो प्रेशर काही इथं वेलॉसिटी नाही बरं की नाही. आणि या ठिकाणी काय होणार तर हाय प्रेशर क्रिएट होणार ओके त्या पाईपमुळे बिकॉज ऑफ. आणि किंवा आपण कॅपिलरी ट्यूब पण या ठिकाणी डिस्कस केलंय त्यानुसार पण आणि प्रेशर डिफरन्स नुसार या ठिकाणी लो प्रेशर क्रिएट होतं आणि या ठिकाणी काय होणार तर हाय प्रेशर क्रिएट होणार. आणि बिकॉज ऑफ दिस प्रेशर डिफरन्स जे लिक्विड आहे ते काय होतं तर या पाईपमध्ये राईज व्हायला स्टार्ट होतं. जसं राईज होणार तर या ठिकाणी तुम्हाला तो स्प्रे करण्यासाठी एक बटन दिलेला असतो स्प्रे. मग या ठिकाणी मी डायरेक्टली एक मोठं पिस्टन कन्सिडर करतो. ठीक आहे. या ठिकाणी मी काय घेतला तर एक पिस्टन घेतला ओके. आणि ज्यावेळेस हा लिक्विड बाहेर येण्याच्या कंडिशन मध्ये असेल ज्यावेळेस तुम्ही प्रेशर डिफरन्स क्रिएट करता लिक्विड वरती राईज होणार. मग या पिस्टनद्वारे तुम्ही काय करता त्याच्यावरती फोर्स अप्लाय करता. फोर्स अप्लाय केल्यानंतर हे जे लिक्विड याच्यातून बाहेर येणार असतं ते काय होतं तर असं स्प्रेड व्हायला काय ना तर स्टार्ट होणार. ठीक आहे. मग यामध्ये पण तुम्ही काय केलं जातं तर ऑटोमायझर या ठिकाणी युज केलेलं असतं. हे झालं तुमचं वर्किंग ऑफ अन ऑटोमायझर. ठीक आहे. तर ते सेम कंडिशन या ठिकाणी बर्नौली प्रिन्सिपलचे असणार आहे. मग या ठिकाणी पण तुम्ही त्याच प्रकारचे मॅथमॅटिकल टर्म्स घेऊ शकता. ओके. बघा आता या मंथ मध्ये आपल्याकडे वादळ आलं होतं बरं की नाही. तर हे जे वादळ होतं त्याच्यामुळे बऱ्याच साऱ्या लोकांचं नुकसान झालं. ठीक आहे. पण जे कोकणामध्ये लोक राहतात बघा त्यांचे जे घरं असतात तर ते नेहमी असं आपल्यासारखे असे प्लेन नसतात. वरचं जे छत असतं ते असं प्लेन नसतं तर ते या टाईपचं असतं बरं की नाही कर्व शेप मध्ये असतं. आणि त्याच्यावरती नॉर्मली ते काय टाकत असतात कौलं टाकत असतात बरं की नाही. तर त्या प्रकारचं का बरं कन्स्ट्रक्शन असतं का त्यांच्याकडे पैसे नसतात का तर असतात. पण ते काय केलं असतं तर
तिथलं जे ऍटमॉस्फिअर आहे त्या ठिकाणी कंटिन्युअसली काय होतं तर खूप जास्त प्रमाणात वारा वाहत असतो, वादळ येत असतं. मग त्या प्रकारचे ते काय करत असतात तर घरच त्या प्रकारचे कन्स्ट्रक्ट करत असतात. तुम्ही जर या भागात गेला तिकडे एक कळवण, सटाणा तर नाही पण कळवणच्या भागात जर गेला काही काही खेड्यामध्ये किंवा मग सुरगाण्याकडे जर गेला तुम्ही तर त्या ठिकाणचे घर तुम्हाला कधी असे आपल्यासारखे स्लॅब सारखे दिसणार नाही तुम्हाला. नेहमी त्याच्या छतावरती असं तिरप्या टाईपचं असतं, कळलं का नाही. आणि त्याच्यावरती एक तर कौल लावलेलं असतं, नाही तर मग त्यांनी पत्रे टाकलेले असतात. ठीक आहे, काहीतरी ऍडजस्टमेंट केलेली असते. असं काय केलेलं असतं तर या ठिकाणी आपण नेक्स्ट ऍप्लिकेशन तेच घेणार आहे, ब्लोईंग ऑफ रूफ. कोणतं ई ऍप्लिकेशन आपण या ठिकाणी घेणार आहे. ठीक आहे, 5th नंबरचं ब्लोईंग म्हणजे काय तर वारा वाहणे. ठीक आहे, ब्लोईंग ऑफ रूफ म्हणजे काय तर छत असेल. ठीक आहे, रूफ बाय स्टॉर्मी विंड. ओके, जे वादळ येतात, वादळ जे येणार आहे, वादळ त्या ठिकाणी ज्या प्रकारचं रूफ केलेलं असतं तर त्याच्या मागचं रिझन काय तर ते जे घर असतात तर ते या टाईपचं इन्क्लाइन पोझिशन मध्ये असतात. ओके, या प्रकारे. आता काय होतं तर सपोज एअर ब्लो झाला, हे पॅक केलेलं असणार. एअर जर ब्लो झाला तर या प्रकारे एअर काय होणार तर या डायरेक्शन मध्ये काय होणार तर फ्लो होणार, या ठिकाणी कंटिन्युअसली येणार. पण ज्या ठिकाणी ते छतावरती जाणार त्या ठिकाणी काय होणार तर या प्रकारे ते काय होणार तर क्राऊड होत जाणार. ठीक आहे, या प्रकारे. मग या ठिकाणी जर घेतलं तर या ठिकाणी त्याची व्हेलॉसिटी कशी राहणार तर मॅक्झिमम राहणार. आणि या ठिकाणी त्यापेक्षा याच्यापेक्षा पण याची व्हेलॉसिटी काय राहणार तर कमी राहणार आणि याची व्हेलॉसिटी काय राहणार तर जास्त राहणार. ज्या ठिकाणी व्हेलॉसिटी जास्त राहणार आहे कारण की खूप जास्त एअर तिथे काय होणार तर क्राऊड होणार, त्यामुळे व्हेलॉसिटी वाढणार आहे. या ऑलरेडी आपण डिस्कस केलं. व्हेलॉसिटी जास्त म्हणजे याचा अर्थ काय तर तिथला प्रेशर जो आहे तो काय होणार तर रिड्यूस होणार आणि इथला जो प्रेशर आहे तो काय होणार तर वाढणार आहे, कळलं का नाही. मग या प्रकारे एअर काय होतं तर फ्लो होतं. मग इथं जर कमी प्रेशर असेल तर लिक्विड याच्यावरती कमी प्रेशर असेल तर मग ते याला लिफ्ट करणार नाही, कळलं का नाही. सहजरित्या एअर काय होते तर तुमची निघून जाते, त्याला क्रॉस करून काय होते तर निघून जाते आणि कोणत्या प्रकारचं जास्त प्रमाणात त्याचं नुकसान होत नाही, कळलं का नाही. मग या प्रकारे या ठिकाणी पण प्रेशर डिफरन्स क्रिएट होतं आणि त्या लो प्रेशरमुळे काय होतं तर ते कसं मेंटेन केलं जातं. आणि आतमधलं जे प्रेशर आहे ते कितपर्यंत मेंटेन केलं जातं तर जे नॉर्मल ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे तिथपर्यंत त्याचं मेंटेन करायचा प्रयत्न केला जातो. ठीक आहे, मग या प्रकारे काय केलं जातं तर तुमचं जे वादळ वगैरे येणार आहे त्यापासून तुमचं काय केलं जातं घर प्रोटेक्ट केलं जातं. तर या ठिकाणी आपण बरेच सारे बर्नौली प्रिन्सिपलचे ऍप्लिकेशन या ठिकाणी स्टडी केले, त्या डायरेक्ट थेरोटिकल स्टडी केले आणि काहींना आपण विथ मॅथमॅटिकल रिझन्स पण दिलेले. ठीक आहे, तर हा बर्नौली प्रिन्सिपल खूप इम्पॉर्टंट आहे. न्यूमेरिकल पण येणार त्याच्यावरती आणि थेरीवरती पण. ठीक आहे, न्यूमेरिकल वरती पण क्वेश्चन्स आहे आणि प्लस थेरीवरती पण खूप जास्त क्वेश्चन याच्यावरती असणार आहे. इम्पॉर्टंट आहे बर्नौली प्रिन्सिपल. आता याच्यामध्ये पूर्ण चॅप्टर संपलेला आहे. कोणाला काही डाऊट असेल तर विचारून